सप्रेचा पावभाजीचा एक प्लेटचा रिटेलचा हा एक पॅक आहे. असा 10 पॅकचा एक मोठा होलसेल पॅक असतो. जेव्हा पावभाजीच्या एक प्लेटची ऑर्डर येते तेव्हा हा एक पॅक आपण होलसेलच्या पॅकमधून काढून घ्यायचा आहे आणि उरलेला पॅक आपण डीप फ्रीझरमध्ये परत ठेवायचा आहे. पावभाजी गरम करताना आपण ती मायक्रोवेव्ह करणार आहोत. हा मायक्रोवेव्हच्या बाउलमध्ये आपण ही पावभाजी काढून घेऊया. आपण आता ही पावभाजी मायक्रोवेव्ह करणार आहोत 2 मिनिटांसाठी. हा डिफ्रॉस्ट झालेला आहे पॅक मधली पावभाजी ही, पण आपल्याला अजून ही 2 मिनिटं डिफ्रॉस्ट करावी लागणार आहे. इथे चमच्याच्या मदतीने तुम्ही याचे थोडे तुकडे करून घ्या. थोडं ढवळून घ्या आणि आता परत 2 मिनिटांसाठी आपण मायक्रोवेव्ह करणार आहोत. जी भाजी डिफ्रॉस्ट झालेली आहे ती परत ढवळून घ्या आणि जर कुठला फ्रोझन पार्ट असेल तर तो चमच्याच्या मदतीने असा स्मॅश करून घ्या. भाजी व्यवस्थित ढवळून घ्या. थोडासा फ्रोझनचा पार्ट इकडे आहे. असा जर पार्ट राहिला तर परत 30 सेकंदासाठी आपण मायक्रोवेव्ह करणार आहोत, परंतु त्याच्या आधी हे पूर्ण स्मॅश करून ढवळून घ्या. तीस सेकंदासाठी परत ठेवण्यात. परत एकदा चमच्याने ढवळूया. आता मधून अशा छान वाफा पण येत आहेत. पावभाजी सर्विंगसाठी रेडी आहे. पावभाजी सर्व कशी करायची ते आपण आता बघूया. 3 CP प्लेटमध्ये 2 पाव आपण घेतलेले आहेत. या 2 पावांना थोडं बटर लावून आपण ते तव्यावर चांगल्या भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक लिंबाची फोड आपण या छोट्या खणामध्ये ठेवलेली आहे. आणि हा जो फॉईल पेपर कंटेनर आहे त्याच्यामध्ये आपण ही गरम केलेली सगळी भाजी आता ट्रान्सफर करणार आहोत. भाजी ट्रान्सफर करून झाल्यानंतर त्याच्यावर आपण बटर घालायचं आहे. चमचा आणि टिश्यू पेपर. सर्विंगसाठी पावभाजी रेडी आहे. पावभाजी पार्सल देण्यासाठी आपण हा जो सप्रेचा पेपर बाउल आहे त्याच्यामध्ये ही जी गरम केलेली पावभाजी आहे ती आपण सगळी ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यावर आपण बटर घालणार आहोत. बाउलला लीड लावायचं आहे आणि दोन्ही बाजूने सेलोटेप लावायची आहे. पाव पार्सल करण्यासाठी आपण हे अल्युमिनियम फॉईल पेपर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बटर लावून जे आपण पाव भाजले आहेत ते याच्यामध्ये आपण पार्सल देणार आहोत. आणि या डीप कंटेनरमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू. स्मॉल टेक अवे बॅगमध्ये आता आपण हे सगळं भरायचं आहे. सर्वप्रथम पावभाजीने भरलेला पेपर बाउल, त्याच्या बाजूला 2 पाव, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर, चमचा आणि टिश्यू पेपर. आता ही बॅग फोल्ड करायची आहे आणि याला इथे सेलोटेप लावायची आहे. आपलं पावभाजीचं पार्सल रेडी आहे.